गाईज, हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. ॲक्च्युली ब्लॉग्स काढायचं रिझन म्हणजे असं की आज माझा बड्डे पण आहे आणि आज आम्ही सगळेजणं बडोद्याला चाललेलो आहोत मामाच्या लग्नाला. तर माझ्या घरी आई आली आहे, मामाची मुलगी आली आहे, म्हणजे मोठ्या मामाची बारक्या मामाची अशा म्हणजे 2 मुली आलेल्या आहेत. आता आम्ही सगळे जवळजवळ एक 8 जण आम्ही आता बडोद्याला जातो आहे. सो आता आमची ट्रेन आहे काहीतरी बँड्रावरून 1:30ची ट्रेन आहे. तर आता आमची सगळी पॅकिंग झालेली आहे. आता सगळे नाश्ता करत आहेत. आता आम्ही 10:15पर्यंत सगळे निघणार आहोत. आणि आज मेन हॅपी होण्याचं रिझन मीन्स माझा बड्डे आहे आणि मी खूप प्राऊड फील करते की माझा बड्डे 26 जानेवारीला येतो. थोडी तब्येत खराब आहे त्याच्यामुळे जरा फेस पण असं सुजल्यासारखं दिसतंय आणि घसा पण बसल्यासारखा आहे. तो माझा गोलू 1 2 3 4 5 6 बापरे, खूप पॅकिंग केली आहे. रेडी झालेली आहेत आई मामाची मुलगी. तर फायनली आम्ही निघालो आहोत. खूप लॉंग जर्नी आहे, खूप नाही म्हणता येणार, 6 तासाचीच जर्नी आहे. आम्ही बँड्रा टर्मिनसला पोचलो आहोत. सुयश आमची ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 3वर लागणार आहे. तर आता आम्ही तिकडे जाणार. पप्पा तिकीट काढायला गेलेत. ती छोटी आली आहे तर तिची तिकीट काढायला गेलेत. फायनली आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे. सो आता आम्ही बडोद्याला चाललेलो आहोत. तर गाईज, मी फर्स्ट टाईम बडोद्याला चाललेली आहे आणि हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. सो आय एम सो एक्सायटेड. बघूया पुढे काय काय होतं आहे. सो माझा हा ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. हे तिघीजणी लुडो खेळत आहेत. मम्मी झोपले, पप्पा फोनवर काहीतरी करत आहेत, आईकडे भाऊ बसलाय आणि आजी वरती झोपली आहे. चला 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 रे. तर फायनली गाईज आम्ही बडोद्याला पोचलेलो आहे. बडोदा खूप हेक्टिक झालं. बापरे, खूप वैताग आला, कंटाळा आलं, काय सांगायचं म्हटलं ना. बापरे, तर आता आम्ही ऑटो केले आहेत, 2 ऑटो केले आहेत. सगळे डिस्ट्रीब्यूट झालोत आणि आता चाललो मामाच्या घरी. त्याचं लग्न आहे उद्या. माझ्या ऑटोमध्ये मम्मी आहे, आजी आहे, मम्मी आहे. हे खूप ॲक्टिव्ह होतं. तिला टाका. फायनली पोचलो. फायनली पोचलो आम्ही मामाच्या घरी. लग्नाच्या अगोदरच्या विधी चालू आहेत. त्याच्याकडे ह्याला म्हवा म्हणतात.
हाय समोर नवरदेव. सकाळ सकाळी बापरे खूप थंडी होती आणि आम्ही 3:30 वाजता उठलेले आहोत. बडोद्याला आहे मी आता, मामाच्या घरी आले. आणि सीन असा आहे की आता इकडून वरात सुरतला जाणार आहे. सो त्यामुळे सगळे लवकर उठलेत, कारण आता वाजले किती 7 वाजायला आलेले आहेत. आणि इकडून आता सगळे बसमध्ये बसून सुरतला जाणार आहोत. आम्ही काहीच रेडी झालेली नाही, फक्त घागरा घातलाय, सगळ्यांनी टेस्ट केलंय, मेकअप सगळं हेअरस्टाईल सगळं तिकडे जाऊन करणार आहोत आम्ही. सगळं फुल रेडी तिकडेच होऊ. तर मला मी दाखवेणार की फर्स्ट टाइम मी पण बडोद्याला आले आणि इकडचं लग्न पण माझ्यासाठी फर्स्ट टाइम आहे. सो कसं एक्सपिरियन्स येतोय काय माहिती, बट अजून मला मी खूप एन्जॉय केलंय. चला सोबत राहा माझ्यासोबत. म्हणून बाकी हा बघा नवरदेव आणि ह्या सगळ्या करवल्या. तर सगळे रेडी झाले जायला. बघा तुझी दीदी आधी विचार लग्नाला उभी नाही 2 वर्ष थांबायचंय. तर फायनली आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे. आता आम्ही सुरतला चाललोय. सगळे कसे झोपलेतून उठल्यासारखे दिसतंय. पहिली बस गेली, आता आम्ही दुसऱ्या बसमध्ये बसतो, त्याच्यामुळे थोडं लेट झालंय आम्हाला. बापरे थंडी. तर फायनली आम्ही सुरतला पोहोचलो. हॉलवर आहोत आता आम्ही सगळेजण. सगळे रेडी झालेत. माझी मम्मी दोघांच्या फोटो ह्याच्यामध्ये कशी दिसते मी तो मी ठेवला. कमेंट मध्ये नक्की सांगा. ठेवून दिलं बघ. आता हॉलमध्ये काढायला म्हणलं फोटो. तर आता लग्नाचा मुहूर्त झालेला आहे. आता म्हणजे अक्षता वाटल्याच सगळ्यांना.
दाखवते अक्षता, थांब दाखव. बघा अक्षता दिलेत या लग्नाला मामाच्या माझ्या. फायनली घरी पोचलो आम्ही. खूप लॉंग ट्रॅव्हलिंग होतं. खूपच अवस्था तर खूपच खराब झाली. आकाश म्हणजे माझ्या आवाजावर पार्टी करत आहोत. हवं दाखवलं तुम्हाला. सगळेजण कसे आईस्क्रीम खातात बघा. हा हा हो 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 हो. तेच महागात पडलंय. गुजरात बडोदा बडोदा ते आईस्क्रीम खायला. सगळे झोपायची तयारी चालू आहे. म्हणजे ऑलमोस्ट सगळे झोपलेत. काहीचं डिस्कशन चालू आहे. इकडे अर्धे आहेत तर इकडे अर्धे आहेत. ॲक्च्युली उद्याचा प्लॅन असा आहे की सकाळी आम्ही काहीतरी स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे ना, तर ते बघायला जाणार आहोत फुल फॅमिली. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी रिसेप्शन आहे, सो ते अटेंड करणार आहोत. आणि मग तिथून मग आम्ही कल्याणला जाऊ.
सो आताच्यासाठी गुड नाईट, बाय, स्वीट ड्रीम, टेक केअर. सगळं ग्रुप डिस्कशन चालू येते. आई काय चालू आहे? इंटरव्ह्यू दे ना, मोठा चालू आहे. 10,000चं बक्षीस भेटेल. इंटरव्ह्यू दे ना. कसं वाटतं तुला हसवल्याबद्दल? तुझ्या अकाउंटला लगेच पाठवतील. नाही काय किती घोर डिस्कशन चालू आहे यांचं, सिरियसली एकदम. असं वाटतं बिचाराकडे माणसांना नाही वाटत, पण 10,000 रुपये गेले शिंदे. तर तुम्हाला काय वाटतं, जायचं आहे का काय करायचं आहे? बापरे, काय हे सिरियस डिस्कशन. माझ्या लग्नापर्यंत झालेच तरी पण चालेल. साडी वाढेल खरं. एक साडी वाढेल, आम्ही खर्च करू. नाही ना बोलत, पण करू. काढून देऊ. देऊ, पैठणी देऊ, पण देऊ. कसा पण देऊ, पण देऊ. हो, तिकडे बघ, तिकडे. अगं ते दिवा दाखवते त्याच्याकडे बघते दिव्याकडे. हा, ते दिवेकडे बघ. नाही नाही. असा फोटो काढता का